नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, ताईंनो, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता वाजले बघा 9:30 आणि मी ब्लॉगिंगला चालू केलं. आज म्हणलं की माझ्या काही साड्यांचं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करावं. तर अशा बघितल्या तर भरपूर साड्या आहेत, कपाट भरलेलं आहे. काही व्हिडिओमध्ये कपाट क्लीन वगैरे करताना तुम्हाला दाखवलंच आहे मी. भरपूर साड्या आहेत, पण त्यामधल्या मी काही अशा 5-6 साड्या मोजक्या अशा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्या माझ्या आवडीच्या आहेत त्या. तर व्हिडिओ नक्की असाच कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल. तर पहिल्यांदा दाखवते बघा, तर ही ग्रीन कलरची आहे. त्या आता रिसेंटलीच मी घेतली होती, त्यामुळं म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर कराव्या. अशा भरपूर साड्या आहेत बघा कपाटामध्ये, ते एकदा तुमच्याबरोबर सगळ्या साड्या शेअरच करायच्या आहेत. त्या पूर्ण लग्न झाल्यापासूनच्या सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे. म्हणजे 2016ला माझं लग्न झालं होतं, तेव्हापासूनच्या सगळ्या आहेत, अजूनपर्यंत आहेत. आणि मला कशी सवय आहे, जास्त मी साड्या वेअर करत नसल्यामुळे आहे अशा साड्या राहतात. आणि मग साड्या माझ्या हा वीक पॉईंट आहे, त्यामुळे मी कोणाला देत पण नाही. तर ही बघा माझी ग्रीन कलरची साडी आहे. बॉर्डर आहे ती बघा चॉकलेटी आहे, खूप छान आहे बघा किनार त्याची. आणि असे पॅचेस आहेत बघा, मधून मधून असे फुलांचे पॅचेस आहेत त्याच्यावरती. खूप भारी दिसते नेसल्यानंतर. आणि ही साडी नेसली होती बघा मी वट पौर्णिमेला नेसली होती, खूप भारी दिसते. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज आहे तो रेड कलरचा आहे. असं कॉम्बिनेशन मला आवडलं होतं. आणि आज 2 कलर होते, साडीचा रेड कलर होता आणि ब्लाऊजचा ग्रीन. पण मी ग्रीन घेतला साडीचा आणि ब्लाऊजचा रेड असा घेतला होता. मला आवडलं होतं हे कॉम्बिनेशन. ब्लाऊज पण खूप मस्त आहे बघा, रेड कलरचा आहे ब्लाऊज. आणि हा मी स्टिच करूनच घेतला आहे, रेडीमेड नाही ब्लाऊज हा. त्याला पण बघू शकता किती छान वगैरे डिझाईन आहे, म्हणजे हाताच्या बाह्यानं वगैरे. आणि पाठीमागे बघा बघू शकता, हाताच्या बाह्यानं बघू शकता तुम्ही, खूप छान डिझाईन आहे बघा. आणि पाठीमागे गळ्याचा आकार पण खूप छान काढलेला आहे बघा. त्याचं ब्लाऊज पीस मोठं होतं, पाठीमागून गळा मोठा होत नव्हता. प्रत्येक ब्लाऊजचा माझा पाठीमाग गळा मोठा असतो, पण ह्याचा बघू शकता कसं टॉपचा कसा असतो गळा तसा शिवलेला आहे बघा. खूप भारी दिसतं वेअर केल्यानंतर. आणि जर माझा वट पौर्णिमेचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल बघा, मी साडी वेअर केलेली आहे, खूप भारी दिसते. आणि ग्रीन कलर असल्यामुळे खूप आवडतो मला. म्हणजे माझ्या आवडतीचा कलर ब्लू कलर आहे, पण ग्रीन कलर पण म्हणजे बघितल्यानंतर किती छान वाटतं ना. आणि ही एक आहे बघा, तर ही साडी घेतली होती बघा सराच्या बर्थडेला काहीतरी घेतली होती. आणि खूप सॉफ्ट आहे आणि म्हणजे नेटची साडी आहे, जाळी आहे बघा. आणि कलर वगैरे खूप छान दिसतो. आणि त्याची बॉर्डर वगैरे बघू शकता. फॅन्सी साडी आहे, वेअर केल्यानंतरच कळतं ते, असं दाखवताना तुम्हाला कसं दिसतंय मला माहीत नाही, पण भारीच दिसते दाखवताना सुद्धा, पण वेअर केल्यानंतर भारी वाटते. सराच्या बर्थडेला मी वेअर केली होती बघा, खूप भारी दिसते साडी, छान आहे त्याची डिझाईन सुद्धा. आणि अशा सिंपल माझ्या साड्या आहेत बघा. आणि ब्लाऊजवरती वगैरे मी जास्त काही डिझाईन वगैरे करत नाही. माझे सगळे ब्लाऊज असतात ते लॉंग स्लीवचे असतात बघा, कारण लॉंग स्लीव्ज मला आवडतात. छोट्या स्लीवचे माझ्याकडे थोडेफारच ब्लाऊज असतील, सगळे ब्लाऊज माझे लॉंग स्लीवचे आहेत, कारण ते उठून दिसतं. आपली साडी कशी आहे त्यापेक्षा ब्लाऊज कसा शिवतो आपण त्याच्यावरती साडी छान, ब्लाऊज कसा आहे त्यावरूनच आपल्या साडीचा लुक दिसतो. जर साडी कितीही सिंपल तुम्ही नेसली तरी पण ब्लाऊज हा खूप छान शिवा तुम्ही, त्याच्यावरती जास्त पैसे खर्च करा. साडीला कमी पैसे खर्च केले तरी चालतील, कमी पैशाने घेतले तर, कारण की साडीचा लुक आहे तो ब्लाऊजवरतीच डिपेंड असतो, त्यावरतीच खूप सुंदर दिसतो बघा. त्यामुळे मी अशा पद्धतीनेच शिवते. आणि ही साडी आहे माझी, कशी वाटली तुम्हाला? आणि ही साडी आहे ती बघा काठापदराची आहे, लिंबू कलर आहे बहुतेक मला वाटतं. आणि त्याचा किनार बघू शकता, बॉर्डर तुम्ही चॉकलेटी कलरची आहे, मरून कलरची, खूप भारी दिसते. आणि ही साडी मी घेतली होती बघा संक्रांतीला. आता जवळजवळ ह्या साडीला 1 वर्ष होईल, म्हणजे मागच्या संक्रांतीला घेतली होती मी, मागच्या संक्रांतीला नेसली होती. खूप भारी आहे, म्हणजे अंगाबरोबर बसते, जरासुद्धा फुगत नाही, जरासुद्धा फुगत नाही बघा. खूप भारी दिसते वेअर केल्यानंतर, म्हणजे सिल्कमध्ये साडी आहे त्यामुळे खूप भारी वाटते. आणि आता ही आहे ती रेड कलरची आहे बघा. आणि त्याची बॉर्डर आहे ती छोटीशी बॉर्डर आहे ब्लॅक कलरची,
भारी वाटते. म्हणजे प्लेन साड्या आहेत आणि प्लेन साड्याच मला खूप आवडतात. म्हणजे जास्त भरलेल्या वगैरे साड्या इतक्या मला आवडत नाहीत. प्लेन साड्याच आपण मार्केटला वगैरे जाताना वेअर करू शकतो. खूप भारी वाटतं बघा प्लेन साड्याच. आणि हा आहे तो माझा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे. म्हणजे त्याची स्लीव्ज तेवढी शॉर्ट आहे बघा, लॉंग नाही. कारण ब्लाऊज पीसला म्हणजे शिवण्यासाठी कापड थोडं कमी पडत होतं, त्यामुळे मी हे शॉर्ट शिवलं आहे. आणि हे कशावरती पण मी वेअर करू शकते ब्लॅक कलरचा ब्लाऊज असल्यामुळे. म्हणजे प्रत्येकाकडे मला वाटतं ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा पाहिजेच, कारण तो कोणत्याही साडीवरती मॅचिंग होतो. आणि आत्ता दाखवते बघा तुम्हाला मी माझी दिवाळीची साडी. म्हणजे दिवाळीला घेतलेली मी साडी. ही ह्या दिवाळीची साडी नाही, पाठीमागच्या वर्षीच्या दिवाळीची साडी आहे. आणि खूप भारी आहे बघा. आणि त्याच्यावरती म्हणजे पूर्ण असे भरलेली साडी आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण अशी सगळी भरलेली साडी आहे. तुम्हाला फक्त मी खांद्यावरतीच टाकून थोडंसं दाखवते, पूर्ण ओपन करून दाखवत नाही बघा. त्यामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण पूर्ण भरलेली साडी आहे. माझी पाठीमागच्या आधीचे ब्लॉग जर बघितले असेल तुम्ही तर त्यात तुम्हाला समजेलच. तर हे बघू शकता ब्लाऊज वगैरे किती छान शिवला आहे. पुढची साईड अशी आहे आणि स्लीव्जला मी असे नॉट लावलेले आहेत बघा, गोल केलेला आहे. म्हणजे थोडीशी ह्याची डिझाईन वेगळी केली आहे. ते नॉट दोन्ही साईडला लावलेले आहेत आणि पाठीमागून हे असं म्हणजे त्या आधीच रेडीमेडच असं ब्लाऊजलाच डिझाईन होती, अशी लावून वगैरे घेतलेली नाही डिझाईन. खूप साडी छान आहे बघा. ती वेअर केल्यानंतर माझ्या आवडीचा कलर ब्लू कलर आहे. तर माझ्या ड्रेसचे सुद्धा कलर तुम्ही बघू शकता, कधी पण जास्त ब्लू कलरचेच असतात. आणि ही ग्रे कलरची साडी आहे बघा, ही सुद्धा प्लेनच आहे. म्हणजे भरलेले वगैरे नाही. म्हणजे मार्केट वगैरे आणायला चाललो किंवा हळदी कुंकवाला तर अशा पद्धतीच्या साड्या नेसायला भारी वाटतात. म्हणजे जास्त हेवी पण नसतात, म्हणजे आपल्याला पण भारी पडतं. त्यामुळे मी अशा प्लेन साड्या घेते, खूप भारी असतात बघा. आणि ग्रे कलरची साडी म्हणलं की नवरात्रीमध्ये आपल्याला कसं होतं, प्रत्येक कलर पाहिजे असतात. त्यामुळं मी ग्रे कलरची साडी घेतली होती आणि पिंक कलर त्यावरची ब्लाऊज होता बघा. आणि ही आहे ती मध्ये ट्रेंडिंगला साडी होती बघा. म्हणजे प्रत्येकाकडे हा कलर आणि अशाच पद्धतीची साडी होती, त्यामुळं मी पण घेतलेली. आणि ह्याची बॉर्डर वगैरे किनार खूप मस्त आहे बघा. वर्कचीच डिझाईन आहे. म्हणजे आपण किती जरी घासून धुतलं किंवा काही सुद्धा जात नाही ते वर्क असल्यामुळं. आणि मधून अधून असे पॉच पण आहेत बघा, पॅच पण आहेत बघा. खूप भारी वाटते साडी, वेअर केल्यानंतर पण खूप भारी वाटते. ही मी कधी वेअर केलेली नाही व्हिडिओमध्ये वगैरे, तर तुम्हाला वेअर केल्यानंतर नक्कीच दाखवेन. आणि त्यावरती असा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. म्हणजे आपल्याकडं मला वाटतं की 3 कलरचे ब्लाऊज पाहिजेच बघा. तर कोणत्या 3 कलरचे? तर ब्लॅक कलरचा एक पाहिजे आणि ग्रीन कलर पण पाहिजे आणि व्हाईट कलरसुद्धा. म्हणजे प्रत्येकाकडे ब्लाऊज हा पाहिजेच. साडीवरचा राहू द्या, पण बाहेरून ब्लाऊज पीस घेऊन स्टिच केलेला तर ब्लाऊज पीस पाहिजेच प्रत्येकाकडे. म्हणजे काय होतं, एखाद वेळेस जर आपल्याला ब्लाऊज वगैरे मॅचिंग नसेल, म्हणजे शिवलेलं नसेल, स्टिच करून घेतलेलं नसेल, तर त्यावेळेला खूप उपयोगी पडतो बघा व्हाईट कलरचा आणि ब्लॅक कलरचा पण आणि ग्रीन कलरचा पण. म्हणजे अशा काही साड्या असतात त्यावरती खूप छान दिसतात. तर हे माझं थोडं छोटंसं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं